गांधी जिंदाबाद, नेहरू गांधी जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भगत सिंह जिंदाबाद, भगत सिंह जिंदाबाद, भगत सिंह जिंदाबाद, बिरसा मुंडा अंबेडकर, बिरसा मुंडा अंबेडकर, बिरसा मुंडा अंबेडकर, बिरसा मुंडा अंबेडकर, जय हो, जय हो, जय गोंडवाना, जय गोंडवाना, जय गोंडवाना, जय गोंडवाना, जय सेवा, सेवा सेवा, जय सेवा, सेवा सेवा, जय सेवा, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, मोदी सरकार जय, मोदी सरकार जय, मोदी सरकार जय, फडणवीस सरकार जय, फडणवीस सरकार जय, जातीवादी सरकार जय, जातीवादी सरकार जय, ऑगस्ट क्रांती दिनाचा जय हो, जागतिक आदिवासी दिनाचा जय हो, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय गोंडवाना, जय गोंडवाना, बिरसा मुंडा अंबेडकर, बीजेपी के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, मोदी के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, मोदी के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, अरे फडणवीस के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, अरे फडणवीस के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, नरेंद्र मोदी के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, नरेंद्र मोदी के छाती पर, बिरसा मुंडा अंबेडकर, ऑगस्ट क्रांती दिनाचा जय हो, ऑगस्ट क्रांती दिनाचा जय हो, जागतिक आदिवासी दिनाचा जय हो, क्रांती दिनाचा जय हो, जागतिक आदिवासी दिनाचा जय हो, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, नेहरू गांधी जिंदाबाद, नेहरू गांधी जिंदाबाद, भगत सिंह जिंदाबाद, भगत सिंह जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, ऑगस्ट क्रांती दिनाचा जय हो, ऑगस्ट क्रांती दिनाचा जय हो, जागतिक आदिवासी दिनाचा जय हो, जागतिक आदिवासी दिनाचा जय हो, जय भिल्लाचा जय हो, जय भिल्लाचा जय हो, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, मला व्हॉट्सअप केलं तरी त्यामुळे झाले काय यांची जाती रेशन कार्ड आहे, यांचं आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, पण जाती दाखले नसल्यामुळे त्यांना त्या सवलती घेता येत नाही. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा आहे जो सुरूर वाई महाबळेश्वर पाचगणी पोलादपूरचा जो रोड आहे त्याच्या अशोक बापून आपण बसलो होतो बोलव, अक्षरशः घर बांधणाऱ्या गावड्यांकडून जो रस्ता केला जातोय मशीन न लावता, त्यासाठी आपण पत्र व्यवहार केलेला आहे. अगदी शिवेंद्र बाबांपासून EME86च्या मुख्य अभियंता त्यांच्या रणजित हांडेपर्यंत आपण पत्र व्यवहार केलेला आहे. त्या ठेकेदारावर जर कारवाई नाही झाली तर मग 15 ऑगस्टला शिवेंद्र बाबाच्या बंगल्याच्या बाहेर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही बेमुदत आंदोलनाचा निर्णय केला. तसं शिवेंद्र बाबांना पत्र व्यवहार केलेला आहे. सांगतो. आवाज कुणीही करायचा नाही, आलं का लक्षात? अरुणा आसफ अली नावाच्या व्यक्तीनं 9 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या ग्वालेरिया मैदानावर, ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हटलं जातं, त्या मैदानावरती 1942ला तिरंगा फडकवला आणि इंग्रज राजवटीला सांगितलं, इंग्रज राजवट गो बॅक, इंग्रजांना चले जावची घोषणा दिली. ही चळवळ नेहरू गांधींनी वाढवली आणि खऱ्या अर्थानं क्रांतिकारकाला सुरुवात त्या दिवसापासून झाली. 1942ला सुरू झालेला हा लढा अंतिम टप्प्यात 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं भारताचं स्वप्न साकार झालं. आज 9 ऑगस्ट 2026 ऑगस्ट क्रांती दिन,
त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन आहे आणि या ऑगस्ट क्रांती दिनी जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून सातारा जिल्ह्यातल्या प्रशासनाला यापूर्वी 15 दिवस अगोदर आम्ही पत्रव्यवहार केला होता, लक्षवेधी केली होती. त्यांना आम्ही सांगितलं होतं, जो आम्ही पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने कारवाई आणि कार्यवाही करा, अन्यथा 9 ऑगस्ट क्रांती दिनी आम्हाला लक्षवेधी करावं लागेल. लक्षवेधीचा आमचा पहिला मुद्दा आहे, ही सगळी आदिवासी जमात आहे, आदिवासी गोंड समाजाची जमात आहे. गेल्या 70 वर्षापासून साताऱ्यात राहते. यांना आधार कार्ड आहे, यांना मतदान कार्ड आहे, यांना रेशन कार्ड आहे, मात्र अद्याप यांना जातीचे दाखले भेटलेले नाहीत. किचकट आणि जाचकाठी लावल्यामुळं एकाही व्यक्तीकडे जातीचा दाखला नाही, त्यामुळे त्यांची प्रगती पूर्णपणे थांबवलेली आहे. शासकीय योजनांचा वेगवेगळा जो काही फायदा घ्यायचा असतो तो फायदा हे समाजाला घेता येत नाही. प्राथमिक गरजाही यांच्या भागवल्या जात नाही. आजही कुठेतरी पालामध्ये ही जमात राहते. यांच्या दैनंदिन गरजा भागाव्या, यांची प्रगती होऊन शासनानं अनास्था डाळून यांना पहिल्यांदा जातीचे दाखले द्यावेत, ही प्राधान्याने मागणी आज आम्ही ऑगस्ट क्रांती दिनी तांट्या भिल्लाच्या विचाराच्या साक्षीनं, बिरसा मुंडाच्या विचाराच्या साक्षीनं आम्ही सरकार दरबारी मांडलेले आहे. दुसरा मुद्दा आहे, तो मुद्दा सुरूर वाई महाबळेश्वर पाचगणी मार्गे पोलादपूरचा रस्ता, घरगवंडी लावून तो ठेकेदार पोलादपूरचा रस्ता करतोय, 400 कोटीचा रस्ता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग उघड्या डोळ्यानं बघतोय. MSCIDCचे तो मुख्य अभियंता रणजित हांडे उघड्या डोळ्यांनी बघतोय. रस्त्याच्या क्वालिटीच्या 12 वाजल्यात, मात्र ह्यांना हप्ते पोहोचल्यामुळं, यांना टक्केवारी पोहोचल्यामुळं त्याबाबत ब्रशब्द कोण बोलाय मागत नाही. आणि यामुळं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यामध्ये बदनाम होत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले राज्यामध्ये बदनाम होतात याच्याशी आम्हाला काडी मात्र घेणं देणं नाही. शिवेंद्र बाबा बरोबर बद्दल बी एवढा फार मोठा पुळका आणायची आम्हाला गरज नाही. मात्र ते श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसलेंचे वंशज आहेत, आमच्या आराध्य दैवतांचे वंशज आहेत, ते छत्रपती आहेत. आणि छत्रपतीची बदनामी कधीही आम्ही बहुजन वर्ग, विशेषतः बौद्ध समाज, मातंग समाज, आदिवासी समाज सहन करणार नाही. ते खानदानी श्रीमंत आहेत, त्यांच्या नावात श्रीमंत छत्रपती आहे, त्यामुळे त्यांना कुठल्या टक्केवारीची गरज नाही. मात्र ठेकेदाराच्या नालायकपणामुळं, MSIDCच्या भ्रष्ट सिस्टीममुळं आणि सार्वजनिक बांधकाम विभागातल्या काही बसम्या झालेल्या अधिकाऱ्यांच्यामुळं छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बदनाम होत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. त्यांनी तात्काळ त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावं आणि त्याच्या कारवाईची चौकशी करावी, केलेल्या कामास त्याला बिल द्यायला देऊ नये. अन्यथा छत्रपतींची बदनामी म्हणून 15 ऑगस्ट पासून आम्ही श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे छत्रपती म्हणून त्यांच्या सुरूची बंगल्याच्या बाहेर आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहे. हा अगोदर आम्ही 15 दिवसापूर्वी इशारा दिलेला आहे. त्यानंतर दलित कार्यकर्त्यावरती सातारा पोलीस खोटे नाटे गुन्हे दाखल करायचा सपाटा लावलेला आहे. 4 महिने 10 पत्र व्यवहार करून जिल्ह्याचा उपसंरक्षक अमोल सातपुते हा आम्हाला भेटत नाही, आमची गारणे ऐकून घेत नाही. पश्चिम घाटाचं वाटोळं चाललंय, जैवविविधतेचं नासाडी चाललेली आहे, हे ऐकून घेत नाही. म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. आम्ही दलित संघटनेचे आहोत, आम्ही दलित आहोत हे माहिती असून आम्हाला गेटमधनं आतमधला प्रवेश नाकारला. तरी आम्ही बारक्या गेटमधनं जाऊन आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आणि बाहेर येऊन आंदोलन केलं. त्या बामणाला त्याचा पुळका आला आणि त्याच्यातला बामण जागा झाला आणि त्यानं एसपीला फोन करून आमच्या दलित संघटनेच्या कार्यकर्त्यावरती माझ्यासह खोटे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कसलाही तपास केला नाही. मात्र आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे की त्या सातपुतेची चौकशी करा, दलित म्हणून आमचा प्रवेश का नाकारला, त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करा. मात्र सातारा पोलिसांच्या हाताला लकवा मारतोय त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करायला. म्हणजे सातारा पोलीस हे धनदांडग्यांच्या बाजूनं, सातारा पोलीस अधिकाऱ्यांच्या बाजूनं, सातारा पोलीस बामणांच्या बाजूनं, सातारा पोलीस दलित विरोधी आहेत का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यावर कारवाई केली नाही तर 9 ऑगस्टला आम्ही लक्षवेधी करू म्हणून सांगितलं होतं, ते आज आम्ही लक्षवेधी केलेले. 15 ऑगस्टला आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. चौथा मुद्दा आहे, 2 दिवसापूर्वी
जायचं नाही तुम्हाला.